श्रीराम संत चरणा राजा लागता सहज 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 वासनेत सीत जोडी राम
So
संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळूनी जाय मग राम नामे उपजे आवडी सुख घडोघडी वाढू लागे कंची प्रेम दाटे नैनी नीर लोटे हृदयी प्रकटे राम रूप मग राम नामे उपजे आवडी सुख घडोघडी वाढू लागे तुका म्हणे साधन सुलभ गोमटे तुका म्हणे साधन सुलभ गोमटे परिउपदिष्टे पूर्व पुण्य मग राम नामे उपजे आवडी सुख घडोघडी वाढू लागे श्री चरण श्री गुरूंचे देव नमस्कारोनियात ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्य वदनम कंता टोपी चमाला दंडकमंडलुधर कटयांकर रक्षक त्रैगुण्य रहित त्रैलोक्य पालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पहिमाम 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 ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात् क्लीं कृष्णाय गोविंदाय गोपीजन वल्लभाय स्वाहा ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात् ओम अत्रिसुताय विद्महे अनुसुया सुताय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात् ओम अंजनी सुताय विद्महे वायुपुत्राय धीमहि तन्नो हनुमंत प्रचोदयात् ओम गोरक्ष जालंधर जरपटाश अडभंग कानिप मच्छिंद्रराध्या सौरंगी रेवनाक भरकरी संज्ञा भूम्या पूर्वणोनाथ सिद्धा श्री कृष्ण चरणार्पणमस्तु मस्तक हे पाया सुख घडोघडी वाढू लागे विठ्ठल अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म
भगवान श्रीपाद श्रीपल्लभ वल्लभ नरसिंह सरस्वती पूर्ण दत्तावतार अक्कलकोट निवासी भगवान श्री स्वामी समर्थ महाराज परब्रह्म भगवान श्री विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होतो, जिच्या शक्तीने विश्वाला स्फुरण मिळतं. महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहे त्रिगुणात्मिका माता जगदंबिकेच्या चरणी नतमस्तक होतो. मानवतेचा महान नंदादी भगवत संप्रदायाच्या विशाल वृक्षाला लागलेलं ओळफळ, इंद्रायणीच्या काठावरती उठलेलं भक्तीचं वादळ, प्रगल्भ बुद्धिवंतांच्या बुद्धीला उलगडलेलं कोडं, विश्व निर्माणकर्त्याच्या विशाल राजप्रसादाच्या गवाक्षातून खाली डोकावता पडला मोती इंद्रायणीच्या काठावर आळंदी गावासंत श्रेष्ठ दामोबा माऊलींच्या रूपात माऊलींच्या चरणी नतमस्तक होतो. एक देव राहून गेला, हिंदुत्वाची शान तू, संस्कृतीचा मान तू, मृत्यूला आव्हान तू, आम्हा हिंदूंना अभिमान तू. आज ज्यांच्यामुळे आमच्या मंदिरांवर कळस आहे, दाराच्या पुढे तुळस आहे, तुडुंब वाहतील नदी आणि नाले, सर समुद्राची येईल काय, होऊन जातील राजे महाराजे छत्रपती शिवराय, दुसरे होतील काय. राजांच्या चरणी त्रिवार मानाचा मुजरा करतो. गायनाचार्य मृदुंगाचार्य पेटी मास्तर विणेकरी सर्व टाळकरी समस्त गावकरी समस्त माळकरी समस्त वारकरी श्री स्वामी समर्थांचे सगळे सेवेकरी, समोर बसलेल्या माझ्या माता भगिनी, पितृवर्ग, बांधव, बाल गोपाल, ज्यांनी ज्यांनी ह्या कार्यक्रमासाठी तनाने मनाने धनाने सहकार्य केलं ते सर्व साऊंड सिस्टम आपल्या सगळ्यांचा आदरयुक्त सन्मान करून नमस्कार करतो आणि सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठल अखंड हरिनाम जप यज्ञ सप्ताह धुमाळवाडी आणि माझ्या वाट्याला आलेली ही किती दिवसाची 6 दिवसाची ही सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. सेवेसाठी निवडलेला अभंग गुरु सद्गुरु परमगुरु परात्पर गुरु गुरुतत्व जगद्गुरु श्री संत लोकमान्य जगमान्य सर्व संत मान्य श्री संत तुकोबरायांचा 4 चरणाचा अभंग जवळजवळ सगळ्यांच्या पाठांतरातला आहे. संत चरण राजाची महती सांगणारा अभंग आहे. मारुती रायाचं गोड विलोभनीय सुंदर मंदिर आहे. मला वाटतं दक्षिणमुखी आहे का पूर्वमुखी? हा नाही, माझी दिशा बोल झाली असं. सुंदर मंदिर आहे मारुती रायाचं आणि मला त्या मारुती रायाकडे पाहून मला भाव आठवलाय, हा छानसा भाव आठवला. मारुती रायाने आपल्या आयुष्यामध्ये प्रभू रामचंद्रांचं प्राकट्य कुठल्या प्रकारानं केलं तो प्रकार सांगणारा अभंग आहे. कारण हृदयी प्रकटे रामरूप विठ्ठल. कीर्तनाला सुरुवात झाली, इकडं तिकडं काहीच नाही, राहून फक्त अभंग सोडवलं जाणार आहे. 1 तासाच्या वेळेमध्ये जेवढं बसेल तेवढं सांगण्याचा प्रयत्न मी करणार आहे. थोडीशी दिलगिरी व्यक्त करतो, माफी मागतो. एक 10 मिनिटं यायला मला जरा विलंब झाला. 10 मिनिटं कारण पटकन आलो, बाबांकडे जेवलो आणि धावपळ करत आलो. कारण तुम्हाला रोपाचा अभंग परत एक म्हणावा लागेल नाही का कधीमध्ये, तर दिलगिरी व्यक्त करतो. पण मी तुमचा एकही सेकंद वाया जाऊ देणार नाही. श्रावणाचा पवित्र महिना सुरू आहे, भगवान शिवाचा हा पवित्र महिना आणि ह्या पवित्र महिन्यामध्ये गावागावांमध्ये वाड्यावाड्यांमध्ये पाड्यापाड्यांमध्ये सुंदर पद्धतीने हिंदू धर्म संस्कृतीनुसार अध्यात्म सुरू आहे. होम हवन जप रुद्र अभिषेक सुरू आहे. काही ठिकाणी अखंड हरिनाम जप यज्ञ सप्ताह सुरू आहे. अखंड विनावादन प्रहारा सुरू आहे. नाम जप सुरू आहे. साधना सुरू आहे. नवनाथांचे पारायण घरोघरी चालू आहे. गुरुचरित्राची पारायण चालू आहे. हा श्रावणाचा पवित्र महिना जो आहे तो जवळजवळ 71 वर्षानंतर हा महिना आलेला आहे. तुम्ही म्हणा दरवर्षी श्रावणाचा महिना येतो, मग 71 वर्षाने हा श्रावण असं का? कारण या श्रावण महिन्याची श्रावणाची सुरुवात सोमवारने झालेली आहे आणि श्रावणाचा शेवट सुद्धा पिठोरी अमावस्या पोळा सोमवारच्या दिवशी आलाय. इतर वर्षी जो श्रावण येतो तो 4च महिने घेऊन येतो. या महिन्यामध्ये 5 सोमवार आहे. विठ्ठल सुदेव कांता मधुभाषणीं सन्मित्रं सुदनं सयोस्थिती आज्ञापरा सेवकां आदित्यं शिवपूजनं प्रतिदिनं. हे सांगायचं मला, ज्या घरामध्ये भगवान शिवाचं पूजन प्रतिदिनं रोज होतं त्या घरामध्ये कशाचीच कमतरता भासत नाही असं शास्त्र सांगतं. शंकर सांगे पार्वतीला प्रश्न तुवा उत्तम केला, हे ऐकून जनजड जीवाला मनी आनंद दाटत असे. हे पार्वती, ज्याच्या घरामध्ये कटकटी भांडणं होतात, शिव महापुराण, ज्याच्या घरामध्ये अशांती आहे
त्यांनी तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी घेऊन बेलाचं देठ त्या पाण्यात बुडून ठेवायचं. सगळी कटकटी भांडणं त्याच क्षणाला मिटून जातील. 7 दिवस हा तोडगा करायचा. ज्यांच्या घरामध्ये पैशाची कमतरता आहे, लक्ष्मी स्थिर नाही, त्यांनी तांब्याभर पाण्यामध्ये एक कमळगट्ट्याचा मणी टाकून शिवपिंडीवर ओम नमः शिवाय जप म्हणून करून हा मंत्र म्हणून किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यं हा मंत्र म्हणून किंवा ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव वन्दनान् मृत्युर्मुक्षीयमाम् हा मंत्र म्हणून त्या कमळगट्ट्याचा मणी त्या पाण्यासहित शिवपिंडीवर अर्पण करायचा. तो पिंडीवर मणी पडतो. 2 मिनिटं शिवध्यान करून तो मणी तांब्यात टाकून घरी आणायचा. जर दुकान असेल तर दुकानाच्या गल्ल्यात तो कमळगट्ट्याचा मणी ठेवायचा. फिरता व्यवसाय असेल तर पर्स पाकिट खिशामध्ये घेऊन तो मणी फिरायचा. पैशाची जागा असेल, तिजोरी असेल, ज्या ठिकाणी तुम्ही पैसे ठेवता, जी काय तुमची रक्कम आहे लक्ष्मी, तिथं तो मणी ठेवायचा. तुम्हाला 8 दिवसामध्ये अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. ज्या लोकांचे ज्या घरामध्ये मुला मुलींचे लग्न जमत नाही त्यांनी बेलाची 3 पानं असतात. मधल्या पानावर 3 टिके द्यायचे लाल चंदनाचे किंवा अष्टगंधाचे 1 2 3 आणि 2 पानं जे बाजूला असतात त्याला 1 2 1 2 3 आणि 4 किती झाले? 7 टिपके झाले चंदनाचे किंवा अष्टगंधाचे. ते गंधासहित शिवपिंडीवर चिटकवून द्यायचे आणि लग्नासाठीची प्रार्थना करायची. 2-3 महिन्यामध्ये विवाह कुठलीही शांती न करता जोडून जातो. इतकं सामर्थ्य ह्या भगवान भोलेनाथाच्या सेवेत आहे. कारण ज्यांनी अमृत पिलं ते नुसते देव झाले, पण ज्यांनी जगाच्या रक्षणासाठी विष पिलं ते देवांचे देव महादेव झाले. ज्या माता भगिनींना लग्न होऊन खूप वर्ष झाले मुलबाळ नाही, त्यांनी मासिक धर्माच्या 7व्या दिवशी दिवस उगवल्यानंतर दुपारपर्यंत पांढऱ्या रुईची वीटभर मुळी पूजा करून काढून आणायची. नवरा बायकोने मासिक धर्माच्या 7व्या दिवशी नवरा बायकोने दोघांनी ती मुळी घेऊन शंकराच्या पिंडीची पूजा करायची. गंध अक्षरा फुलं व्हायचे, बिल्वपत्र व्हायचं, तांब्यावर पाणी घालायचं, नमस्कार करायचा आणि शिवपिंडीला ती मुळी प्रदक्षिणा मारून अशी शिवपिंड बोलाय आणि ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय असं 21 वेळेला ती मुळी फिरवायची आणि त्याच मंदिरात ती मुळी अर्धी तोडायची आणि काळा धागा सोडून इतर कोणतेही धागाने त्या पत्नीने आणि पतीने ती मुळी कमरेला धारण करायची. संततीचे अडथळे सगळे दूर होतात. जिथं विज्ञान संत तिथं अध्यात्म सुरू होतं. ज्यांच्याकडे बिल्व वृक्षाचं झाड आहे, बेलाचं झाड ज्यांच्याकडे आहे, त्यांनी येणाऱ्या सोमवारी 6:15 वाजेला एखाद्या गरीब माणसाला रव्याची, तांदळाची किंवा शेवयांची छानपैकी खीर तयार करायची. 2 चमचे वाटीभर त्या खीरीत तूप घालायचं, 2 चमचे, आणि गरीब माणसाला एखाद्या भिकाऱ्याला त्या बेलाच्या झाडाखाली जागा स्वच्छ करून आसन टाकायचं आणि त्याच्यावर त्याला बसून ती तूपयुक्त घृतयुक्त खीर त्या गरीब माणसाला, भिकारी माणसाला, ज्याला अन्न नाही अशा गरीब माणसाला ती खीर खाऊ घालायची. भविष्यात तुमच्या पिढ्या कधीच पैशाची चणचण भासणार नाही. विठ्ठल अजून खूप आहे पण गाड्या थांबत नाही. मला माहिती आहे तुम्हाला हे ऐकायला लय बरं वाटतंय. पार्वती हा भोलेनाथ नीट ऐका ना. मला खात्री कोणीच कीर्तनात सांगणार नाही. आला बाबा गेला बाबा, माझाच माईक माझंच ऐक. अरे मेल्या हे सांगितलं पाहिजे रे. ही काळाची गरज आहे. सांगितले कोणी हे नाही. श्रावणाचा महिना बाबा तुम्ही मला बोलवलं ना श्रावणाच्या महिन्यात, माझी जबाबदारी बनते हे सांगणं. ही काळाची गरज आहे. बेलाच्या झाडाखाली आळं तयार करायचं असं मातीचं आणि ते पूर्णपणे पाण्याने भरायचं. त्या मनुष्याच्या आयुष्यात कधीच दुःख, दरिद्री आणि दैन्य येणार नाही. विठ्ठल ज्यांना शुगर आहे, सांधे दुखतात, मणक्यात गॅप आहे, गुडघ्याची गादी सरकली, उठता येत नाही, बसता येत नाही, काय करावं सुचत नाही, भरपूर दवाखाने केले, फायदा नाही. सोमवारी 9:15 वाजता रात्री जायचं. कुठं शिव मंदिरात. किती वाजता जायचं? 9:15. असंच ऐकायचं बरं का. 9:15 जायचं. शिवपेटीवरच एक बेल घ्यायचं, उजव्या हातावर
त्या बेलाकडे पाहून श्री शिवाय नमस्तुभ्यं असा जप करायचा. नाहीच काय आला तर ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय 2 मिनिटं ते बेल पान पिंडीवरलं जप करून झालं का बंद करायचं. डोकं पिंडीला टेकून दर्शन करून बाहेर यायचं मंदिराच्या थोडं दूर जायचं. शिवशंकराच्या मंदिराचा कळस दिसल अशा अँगलने उभं राहायचं. त्या कळसाकडे पाहत त्या पानाकडे पाहायचं. ते पान चावून चावून खायचं. रस गिळायचा. 8 दिवसामध्ये शुगर कंट्रोल होईल. डॉक्टरकडे जायची गरज नाही. विठ्ठल पण पार्वती हा भोलेनाथ हे सगळं करण्यासाठी त्याच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ पाहिजे. आहे का नाही गडबड? आता लय गोड वाटत का? आता हे सिद्ध कधी होईल? तुळशी व्रत करा एकादशी. गळ्यात माळ असल्याशिवाय पंढरीची वारी सफल नाहीये. साधना सफल नाही. उपासना सफल नाही. जप सफल नाही. पारायण सफल नाही. ध्यान धारणा सफलच होऊ शकत नाही. कारण हे अपवित्र आहे. आणि अपवित्र असलेलं पवित्र परमात्म्याला कनेक्ट होऊ शकत नाही. पार्वती ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे तो लांबून आला तर त्याला वाकून नमस्कार करावा. पार्वती म्हणली महादेवा तुळशीची माळ ज्याला घातली त्याला नमस्कार का करावा? देवांनी सुद्धा नमस्कार करावा. म्हणे का? ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ असते तो साक्षात विष्णू स्वरूप आहे. विठ्ठल पण पार्वतीला बिना माळकरी वाल्यांची दया आली. मग पार्वती म्हणजे हे महादेवा काय ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ नाही त्याची वारी सफल नाही. जप सफल नाही. साधना सफल नाही. उपासना सफल नाही. पारायण सफल नाही. पण गळ्यात तुळशीची माळ घालायचा मूड नाहीये पण पूजेला बसायचा मूड आहे. त्याने काय करावं? मग शंकराने सांगितलं पार्वती गळ्यात जर माळ नसेल तर त्याने पूजेला बसताना एक तुळशीचं पान मस्तकावर धारण करायचं मग बसायचं तरच त्या पूजेचे रिझल्ट. महिनाभर सगळे बंद करीत महिनाभर बंद करतात पण महिना झाला का परत सुरू. 250 ग्रॅम आलं छोटे छोटे तुकडे करायचे. 3 लिंबू रस पिळायचा. आलं माहितीये का? एकाने पत्रिकेत लिहिलं होतं लग्नाला आलंच पाहिजे. त्याच्या दाजीने 1 पोतं नेलं. तुम्हाला काही कळलं का? आलं मराठी भाषा लग्नाला आलंच पाहिजे. याने काय नेलं? कळलं? मराठी भाषेतली भाषा. आल्याचे 250 ग्रॅम आल्याचे छोटे तुकडे करायचे. त्याच्यावर 3 लिंबूचा रस पिळायचा. 40 ग्रॅम मिरी पावडर 40 ग्रॅम लवंग पावडर त्या आल्याला एकजीव करायची. त्या तुकड्यांना उन्हात वाळवायचं. आलं उन्हात वाळलं का त्याचं सुंठ तयार होतं. दारूची सिगारेटची विडीची गुटख्याची तंबाखूची व्यसनाची तलप आली का त्या वाळलेल्या आल्याचा एक तुकडा तोंडात टाकून सगळायचा. तुमची सगळी तलप निघून जाती आणि व्यसन तुमचे आपोआप निघून जातात. इतकी ताकद आहे. इकडे ज्यांना दोघांना नाही मिळालं ते पण बंद होतं. एवढं सामर्थ्य कशात आहे? ज्या माता भगिनींना विसरीची सवय आहे त्यांनी वाळलेल्या आंब्याचे पानं वाळलेल्या जांभळीचे पानं लोखंडी पाटीवर किंवा लोखंडी तव्यावर जाळून 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 भाजून त्याचा कोळसा तयार करायचा. त्याची पावडर करायची. त्याच्यामध्ये सैंधव मीठ किंवा काळं मीठ घालायचं. थोडी साखर घालायची आणि ती मिश्री म्हणून तोंडाला लावायची. कारण ह्या मिश्रीमुळं सगळे तोंडाचे विकार जातील. भविष्यात कधी कॅन्सर होणार नाही. विठ्ठल गुह्याति गुह्य गोप्रातं गृह्णास्म कृपं जपं सिद्धिर्भवतु मे देव तत्प्रसाद महेश्वरं मृत्युंजय महारुद्रं त्राहि मां शरणागतं जन्म मृत्यू जरा रोगी पीडितं कर्मबंधने. मला सांगा या अकोल्याला धुमाळवाडीला शंकराला बेल आवडते का तुळस आवडते?
बेल आवडते. मग शंकराने बेलाचा प्रचार करायला पाहिजे का तुळशीचा? बोला. बेलाचा. मग शंकर प्रचार कशाचा करताय? तुळशीचा. हल्ली कोणी कोणाचा प्रचार करतो ते जाऊ द्या, पण ज्या अर्थी महादेव तुळशीचा प्रचार करत असेल नक्कीच तुळशीमध्ये काहीतरी ताकद असायला पाहिजे. 16,108 बायका कृष्णाच्या सगळ्या बाजूला आहेत, पण तुळस माझ्या कृष्ण परमात्म्याने हृदयस्थानी विराजमान केलेली आहे. मग असं नाही ना म्हणलं रत्नांचा हार शोभेल तुळशी हार गळा. कशाची माळ आहे? शबरीची बोरं खाले. रामाने शबरीची बोरं खाले. शबरीला हुशार होती. उष्टे बोरं होते तिला माहिती खातो का नाही. त्या शबरीनं त्या बोरांमध्ये तुळशीचे पानं टाकले होते. रामाला खावेच लागले. विठ्ठल बेल सांगितला नंतर तुला सांगितली का? दोघांना रागायला नको. हरी हरा भेद नाही नका करू. एकाचे हृदयी कारण त्या विष्णूंची पूजा केली का महादेवाला आनंद होतो. महादेवाची पूजा केली का विष्णूला आनंद होतो. तुका म्हणे भोळा सांगण्यासारखं भरपूर आहे, परंतु कीर्तन प्रवचन कोणी असू द्या, आषाढाचा महिना असेल तर त्याचा विषय फक्त विठ्ठल असायला पाहिजे आणि श्रावण असेल तर फक्त भोलेनाथच असायला पाहिजे. विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. प्रस्तुतच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारायाने संत चरण रजाचं महत्व सांगितलंय. सुरुवात झाली. संत चरण रजाचा परिणाम जडावर होतो, संत चरण रजाचा परिणाम देवावर होतो, संत चरण रजाचा परिणाम जीवावर होतो. ज्या वेळेला जीवाकडे विषय जीवावर म्हणजे असा जीवावर नाही, जीवावर विषय आला तर आपल्याला अभंगाच्या चरणाकडे जायचंय. माझ्याकडे लक्ष द्या, तिकडे बघा. एकाग्र चित्ते करिता श्रवण तेने होय दिव्य ज्ञान, त्या ज्ञाने परमार्थ साधन पंत सुलभ होत असे. सचरित्र श्रवण करता परमानंद होय चित्ता, ओळखूया सत्य असत्यता परमार्थ प्रपंचाची. यामध्ये हा येऊन काय कराव्या कोण, जेणे होईल सुगम दुस्तुर हा भवपंथ. जाती वाणी भले सज्जन ज्या मार्गे गेले, सर्व दुःख मुक्त झाले तो पंथ धरावा. असं वाटतं काही म्हणू नये, हेच म्हणत राहावं. एकाग्रतेने ऐका आणि टाळी भजन आलं अशी अशी टाळी वाजवायची, अशी अशी. आणि विठ्ठल 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 अशी न वाग. विठ्ठल. जुन्या काळात माता भगिनी एका मागे एक बसायच्या. 10-11 वाजता 12 वाजता काम आटपलं का दोघी तिघी एका मागे एक बसायच्या. केसातून काढून सोडून दिली तर ती दुसरीला पण द्यायची.
बरोबर आहे ना? बरोबर आहे. मग ती का ठेचून मारायची? दुसऱ्याला त्रास देऊ नको म्हणून. मग ती वेळेवर ठेचली पाहिजे. तसं आपण विठ्ठल म्हणलं का आपलं पाप बाहेर येतं. विठ्ठल म्हणलं का पाप बाहेर येतं. जसं डोक्यातून काढायची आणि मारायची तसं विठ्ठल. विठ्ठल म्हणलं काय पाप बाहेर येतं ना. विठ्ठल. एक बाई म्हणली ती वाजवी टाळी मी नाही वाजवणार. तू नको वाजव. मग तिच्यातलं निघून तुझ्यात घुस. विठ्ठल म्हणा ना. तुम्ही 2 तास जर तुमचा अमूल्य वेळ देणार आहे तर तुम्हाला त्याचा आउटपुट रिझल्ट मिळाला पाहिजे. हे विज्ञान अध्यात्म डॉक्टरीय तत्व रिसर्च करून सांगतं. जे तृतीय पंथी लोक असतात ते कधी आजारीच पडत नाही. त्यांनी रिसर्च केल्यावर त्यांच्या लक्षात आलं ते लोक टाळ्या फार वाजवतात म्हणून ते आजारी पडत नाही. टाळ्या वाजवल्यामुळे तुमच्या शरीरातले जे काही बटणं आहे ॲक्युप्रेशर हे बटणं दाबले जातात. ज्यांना तोंडाचे विकार आहे हे डोकं असे बोटांचे बोटावर असे आदळले का मुखाचे तोंडाचे विकार जातात. ज्यांना किडनीचा त्रास असेल हा किडनीचा पॉइंट आहे मधला तो असा प्रेस होतो. किडन्या तुमचं व्यवस्थित काम करत असतात. म्हणून साधू संतांनी टाळी वाजून बदल सांगितलं. आता विठ्ठल म्हणल्यावर टाळी वाजवता आपण हे शारीरिक पण हृदय सुदृढ असेल तर आपलं शरीर आणि मन सुदृढ असतं. मग ते हृदय निरोगी ठेवण्याचं काम हृदयाकडचे ब्लॉकेज घालवण्याचं काम विठ्ठल नामात आहे. तर विठ्ठल म्हणल्यानंतर ते हृदय पंप होतं. विठ्ठल विठ्ठल व्यायाम आहे. ज्या वेळेला तुम्ही टाळांचा आवाज ऐकता त्यावेळेला त्याचा जो किनकिनाट आहे तो ब्रेन ट्युमरसाठी त्याच्यानंतर मेंदूचा विकार येऊ देत नाही. कधी तुम्हाला पॅरालिसिसचा झटका येत नाही. ब्रेनचा स्ट्रोक कधी येत नाही. तुम्ही मृदुंगाचा आवाज ऐकल्यानंतर त्याच्या ज्या ध्वनी आहे त्याच्या जे स्पंदन आहे त्याचे जे लहरी आहे त्याचं जे व्हायब्रेशन आहे ते इकडं आदळल्यानंतर तुमचं ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होतं. गायन ऐकल्यामुळं तुमचं मन स्थिर होतं आणि कीर्तन ऐकल्यामुळं आयुष्याचं कल्याण होतं. हाताने टाळी वाजवायची. आता झालं ना, लक्षात आलं सगळ्यांच्या? परत सांगायची गरज पडली नाही पाहिजे. मी परत आयुष्यात येऊ अगर नाही येऊ. तुम्ही कीर्तनाला येऊन बसलं, कीर्तनकार त्यांचं काम करता, आपल्याला बसल्या बसल्या एकच काम करायचं. काय? विठ्ठल विठ्ठल. संत चरणरजाचे परिणाम जडावर होता, देवावर
जीवावर होतात, जडावर कसे होतात त्याच्यासाठी दृष्टांत, देवावर कसे होतात त्याच्यासाठी दृष्टांत. आणि एक 15 मिनिटांनी जीवाकडे विषय गेला का पहिल्या चरणाकडे जायचंय. संत चरण रजाचा परिणाम जडावर होतो. काय झालं, तुकाराम महाराज एक ठिकाणी कधी जपाला, साधनेला आणि भजनाला बसलेच नाही. कारण बहता पाणी चलता साधू, पाण्यावर वाहत राहावं, साधूने चालत राहावं. पाणी एक ठिकाणी साचलं तर त्याच्यात घाण दुर्गंधी तयार होते. डबक साठलं का ते पाणी घाण होतं, पण पाणी नदीचं वाहत राहिलं का ते निर्मळ आणि स्वच्छ राहतं. बहता पाणी चलता साधू, साधूने चालत राहावं. कारण साधू जर चालत राहिला तर त्याच्यामध्ये माया, मोह, ममता, षडरिपू निर्माण होत नाही. म्हणून तुकाराम महाराजांच्या ठिकाणी बरोबर आहे, पण त्यांच्या बायकोची धावपळ होते. काय धावपळ होते? तुकाराम महाराजांना सकाळी घेऊन निघालेली भाकर ती कधी कधी तुकोबा सायंकाळी निघाले घराला परत का तेव्हा तिची भेट व्हायची. कारण 3 डोंगरांपैकी एक डोंगरावर किंवा आजूबाजूला तुकोबा बसलेले असायचे. एका डोंगरावर कायम बसायचे नाही. आज ह्या तर उद्या त्या. भंडारा डोंगर असेल, भामचंद्र असेल, गोळ्या डोंगर असेल, एक ना एक दिवस तो डोंगर बदलायचा. पण तिची बिचारीची धावपळ व्हायची. ती काय करायची, शोधायची नाही का. एक दिवस जवळजवळ 4था प्रहर दिवसाचा झाला होता. डोक्यावरची पाठी खाली ठेवली, तुकोबांना आपल्या हाताने घास खाऊ घातला, पाणी पाजलं आणि म्हणाले आता करा भजन, मी येते. पण ऐका ना, काय मला ना सांगून बसत जा ना तुम्ही, मी उद्या इथं बसणार आहे का तिथं बसणार आहे. म्हणे का? अहो ऐका ना, तुम्ही जेवले नाही तर मी जेवत नाही, आणि मी जेवले नाही तर आपले पोरं पण जेवत नाही. गाथा कुठे तयार होत नाही. आणि काही आमचे करंटे कीर्तनकार म्हणतात तुकाराम महाराजांची बायको तुकाराम महाराजांना शिव्या देत होती, याची देत असते. अरे तुकाराम महाराजांची पत्नी तुकाराम महाराजांना शिव्या देत नव्हती. तिचा अधिकार इतका मोठा होता, ती तुकाराम महाराजांच्या देवाला शिव्या द्यायची. या काळ्या इथल्यानं माझं वाटोळ केलं, माझी मंगळाईच बरी. पण तिला काय माहित होतं, मंगळाई अख्खं पंढरपूर रोज जाडीते. तुकाराम महाराजांना वाईट वाटलं. अगावले आज मला कळालं ग, किती त्रास घेते माझ्यासाठी. काय पतिव्रता आहे. तुका म्हणे पतिव्रता तिची देवा घरी सत्ता. म्हणून ती देवावर सत्ता घालायची, देवाला शिवाय घालायची का माझं वाटोळ केलं. आणि पतिव्रतेची ताकद फार मोठी आहे. तुकाराम महाराज म्हणजे आता उद्यापासून कोणाला सांगू नको, तुला सांगून ठेवतो तोडगा करायचा. मी कुठं बसलो हे तुला सांगणार नाही, पण तुला शोध लावता येईल. म्हणजे का, देहूतून बाहेर आलं का 3 डोंगरावर, नदी पार केली का 3 डोंगरांवर 3 पाऊल वाटा जातात. त्या 3 त्रिकुटीवर आली, 3 रस्त्यांच्या जवळ आली का डोक्यावरची पाठी खाली ठेवायची आणि त्या वाटेला कान लावायचा. ज्या दिवशी ज्या डोंगराच्या रस्त्याने विठ्ठल विठ्ठल ऐकू येईल त्या रस्त्याने पुढे यायचं. मी तिथंच बसलेला असेल. दृष्टांत संपला, सिद्धांत घ्या. संत चरण रजाचा परिणाम जडावर होतो. ज्या ठिकाणी तुकोबरायांचे पावलं लागले, पाय लागले, ती माती आणि दगड सुद्धा काय म्हणायचं, विठ्ठल विठ्ठल म्हणायचं. मग संत चरण रजाचा परिणाम कशावर झाला, जडावर. निर्जीवावर सुद्धा संत चरण रजाचा परिणाम होतो. नंबर 2 माझ्याकडे पहा. नंबर 2 संत चरण रजाचा परिणाम देवावर होतो. तुम्हाला जीवावर बरोबर आहे महाराज, जडावर ठीक आहे, देवावर कसं काय. नीट आहे का. काय झालं, देवाने एक दिवस डोकं दुखायचं नाटक केलं. कृष्ण म्हणत होता माझं डोकं दुखतं, माझं आंघोळ नाही, पोटी नाही, जेवण नाही, दूध नाही, काहीच नाही. शेवटी रुक्मिणी सत्यभामा वैतागल्या, जांबुवंती वैतागली आणि तिने देवांच्या डॉक्टरला बोलवलं. देवांचा डॉक्टर आहे धन्वंतरी. त्या धन्वंतरीने कृष्णाची नाडी चेक केली. नाडी तर व्यवस्थित आहे, वात नाही, पीत नाही, कफ नाही. मग रुक्मिणीला विचारलं याला काल बटाटे दिले होते का. ती म्हणली नाही. मग शिळा भात गरम करून दिला होता का. नाही. मग शिळी भाजी पोळी काय चहा सोबत टोस्ट वगैरे. ती म्हणली नाही ना, ब्रेकफास्ट तर ते करतेच नाही. मग झालंय काय नाही, एवढं माझं डोकं दुखतं. मग वैद्य करून फायदा नाही, आयुर्वेद देऊन फायदा नाही, होमिओपॅथिक फायदा नाही, ॲलोपॅथिक फायदा नाही, आयुर्वेद करून फायदा नाही. आता काय करावं. दुपार झाली, सगळ्या राण्या उपाशी तापाशी कृष्णाच्या आजूबाजूला आहे. तळमळतोय देव, रडतोय देव, माझं डोकं दुखतं, काहीतरी करा, माझं डोकं दुखतं, आता मला सहन होत नाही, असं वाटतं आपटून फोडून टाकावं. खरंच देवाचं डोकं दुखतं काय. आणि देवाचं डोकं दुखलं आपलं डोकं ठिकाणी राहील काय.
पण कानडा व विठ्ठलू कर नाटकू, एक नंबरचे नाटक करणारा देव जर कोणता असेल तर कोणता आहे? विठ्ठल विठ्ठल. एक नंबरचे नाटक करणारा विठ्ठल आहे, लिलाय नाटक आहे. पण बरं झालं माध्यान्ह काळात नारायण नारायण कोण आलं तिथं? नारद मुनी आले. नारद मुनी देवाच्या प्रत्येक जन्मात आहे. मग देवाच्या अवतार मधला त्या नारद तसाच का? नारद मुनी ही व्यक्तिरेखा नाही, ती एक पदवी आहे. जसं राष्ट्रपती आणि प्रधानमंत्री ही व्यक्तिरेखा नसते, ती पदवी असते. राष्ट्रपती बदलतात, प्रधानमंत्री बदलतात. शंकराचार्य पदवी आहे, त्या पीठावरती अधिष्ठित तो मानव बदलत असतो. तसं नारद ही पदवी आहे, तिथं ते संत बदलत असतात. म्हणून प्रत्येक जन्मामध्ये देवाच्या नारद आहे. काय झालं आई साहेब? उद्विग्न चेहरे, केस विस्कटले, रडताय. नारदा, देवाचं डोकं दुखतंय, देवाचं डोकं दुखतंय. काय काय देवा काय झालं? नारद हसत होता. नारदा काय हसतो रे? मला त्रास होतोय, असाही वेदना होत आहे. देवा मला माहितीये हे काय चाललंय तुमचं, ठीक आहे चालू द्या, पण औषध सांगा आता जाईल ना. देवानं नारदाला औषध सांगितलं. माझ्या संतांच्या किंवा भक्ताच्या पायाची माती, धूळ, रजकण आणायचे, गंगेचे किंवा यमुनेच्या पाण्यात ती माती ओली करून असा मलम तयार करायचा आणि माझ्या कपाळाला लेप द्यायचा. संतांच्या पायाच्या मातीचा, रजकणाचा माझं डोकं दुखायचं बंद होईल. संत चरण राजाचा परिणाम देवावर होतो. नारद म्हणला लगेच आलो. आणि आता पुढे जावं तर देवाच्या 16,108 बायका देवाची भक्तीच करत होत्या ना. देवाने काय सांगितलं? माझ्या भक्ताची, संतांच्या पायाची धूळ. हे देवी हो, काय औषध मिळालं? लवकर सांग. तुमच्या पायाची माती. या राण्यांनी काय केलं? चपला काढल्या बाहेर इकडं आणि अंगणात फिरल्या. अशा नारदा घे आमच्या पायाची माती. नारद प्रकरण थोडं विचित्र. नारदानं सगळी माती घेतली आणि चालला देवाकडं आणि माग वळून म्हणतो, पहा बर का तुम्ही देवाच्या बायका, तुमच्या पायाची धूळ देवाच्या कपाळाला लागली गंगेच्या पाण्यासोबत तर देवाचं डोकं दुखायचं बंद होईल. पण भक्ताच्या पायाची धूळ, बायकांच्या पायाची धूळ नवऱ्याच्या माथ्याला लागली तर त्या बायकोला नरकात जावं लागतं. त्या म्हणल्या टाक खाली. काय म्हणल्या? म्हणून एक म्हण आहे, फुलात फुल जायचे जगात प्रेम. कोण म्हणलं बाईचे? बाईच्या प्रेमात स्वार्थ असतो, आईच्या प्रेमात नाही दिली हो माती. काय कामाच्या 16,108? हा नुसत्या साड्या काय थोडे थोडे घ्यावाच आहे का? नाही दिली माती. देवा काही कामाच्या नाही. काय नाही दिली माती. मग आत्ताच्या आत्ता गोकुळात जा आणि असं म्हणताना कृष्णाच्या डोळ्यात पाणी आलं. कोण भक्ती केली गोपाळी. उद्धव किती म्हटलंय? कृष्णाने उद्धवाला सांगितलं, कोण भक्ती केली गोपाळी, काय ती सोवळी काळोवळी, त्यांचे उचिष्ट कवळ निगडी, प्रेम समेळ डुलतो, आम्ही त्यांच्या नासी भुकाळलो, यज्ञपत्न्यासी मागो गेलो, मी तो भावार्थाचा भुकेलो, प्रेमाचा पाहुणेरा. अरे गावंढळ होते रे. काय ते गवळी यांची नाही ताक पिरे, गवळे यांची कोण पिरे ताक पिरे चांगली. हा बर का, हे ताक पिऊन पिरपिर करणारे असे गावंढळ होते. ते काय सोळं नेसायचे कवळं नेसायचे सांगा, पण त्यांचं प्रेम होतं. लगेच जाय आणि दिवस मावळायच्या हात लवकर ये. जातो तेव्हा कृष्णाचा रथ जुंपला, सारथी बसवला. रथ कृष्णाचा आहे, चांदीचा रथ आहे, सोन्याची आपदागिरी आहे, सुंदर पांढरे शुभ्र अश्व आहे. बसला नारद आणि लगेच गोकुळात पोहोचला. कस काय पोहोचला? कीर्तनात लवकर पोहोचतो, घड्याळ थांबत नाही म्हणून पोहोचला. सगळ्या गोपिका पळत आल्या. कृष्णाला कृष्णाला कृष्णाचा रथ दिसला, कृष्णाला सगळ्या पळत गेल्यानंतर पाहिलं कृष्ण नव्हता. कोण बसलं होतं? नारद बसला होता. अरे देवा. आणि पहिला प्रश्न केला, नारदा काय आमचा कृष्ण कसा आहे? नारदाने रथाच्या खाली उडी मारली, रथाचे घोडे सोडले, सारथ्याला सांगितलं त्यांना काहीतरी चाला गेला घाल. आणि नारदाने सांगितलं त्याच्यासाठी चालू. काय झालं? कृष्णाचं डोकं दुखतं. औषध तुमच्या पायाची माती. त्याने काय होईल? तुमच्या पायाची माती यमुनेच्या किंवा गंगेच्या पाण्यात एकत्र करायची आणि त्या मातीचा लेप कपाळाला द्यायचा. देवाचं डोकं दुखायचं बंद होईल. आपलं काय चाललंय?
संत चरणराजाचे परिणाम जगावर होता दृष्टांत झाला तुकोबांचा. संत चरणराजाचे परिणाम देवावर होता त्याच्यासाठी दृष्टांत आहे. ते म्हणजे थांब, लगेच पळत पळत गेले गोपाळ आणि त्यांनी पीठ चाळायच्या चाळण्या आणल्या. असता ना पीठ चाळायच्या चाळण्या, त्यांनी अशी माती चाळली. नारद म्हणला द्या लवकर 11च्या आत जायचंय. त्या म्हणल्या थांब जरा 5-10 मिनिटं तिकडे होती, टेन्शन घेऊ. कारण ते का लवकर द्या देवाचं डोकं दुखतंय 11पर्यंत. त्या म्हणल्या थांब जरासं, याच्यात जर एखादा खडा राहिला देवाच्या कपाळाला जर टॉर्चला तर देवाला अजून त्रास होईल. याला प्रेम म्हणतात. गावंढळ आहे पण किती प्रेम आहे, निर्व्याज निर्विकल्प निस्वार्थी. आणि त्यांनी चाललं. आता माणसांनी माती चालल्यावर त्या बाई माणसांनी काय केलं, स्त्रियांनी परत वस्त्र दाळ करायला सुरुवात केली. वस्त्र दाळ माहितीये का? इकडं नाही इकडं माहितीये. पुरणपोळी करायची असल्या बरोबर सांगतोय का मी, बारीक चालून घ्यायचं. कारण का तुम्ही चाळणीने गाळून पिठाच्या जर पोळ्या केल्या तर ते पुरण पोळी फोडून मालकिनीला बाहेर पाहायला येतं. म्हणून त्याला ते वस्त्रगाळच पीठ लागत असतं. बरोबर आहे ना? हा, खायचं माहितीये, करायचं माहिती असायला पाहिजे. विठ्ठल भला मोठा मातीचा ढीग तयार केला. नारायण म्हणला लवकर आवडा, देवाचं डोकं दुखतं. आता त्या बारीक चिकन चाळलेल्या मातीला पाय लावायचे आणि त्या पायाची माती देवाच्या कपाळाला लावायची. ठरलं ना? ठरलं. आणि मग त्यांनी त्या ढिगावर उड्या मारून नाचायला सुरुवात केली. कृष्ण कृष्ण जय एवढा वेळ नाही ना. पण बाबाचं विष्णू सहस्रनाम पाठ नसेल तर त्याने उभंच नाही जायचं. ती माती पाय लावली. हे आता ते शेतकरी कसे गहू भरीत असं पोत लावलं. त्याने पोत आडवं लावलं, भरलं, गचाळीचा बांधला, रथात टाकला आणि येतो. ये रे बाबा विचारलं म्हणून सांग, लवकर जा, डोकं दुखतं देवाचं. रडत होत्या सगळ्या. आम्हाला आमची आठवण बरं का, आमची आठवण म्हणा. सगळ्या आठवण काढत्या, तुझं नाव घेते बरं का, अजून तुला विसरल्या नाही, तू पण विसरू नको. सगळ्या सांगत होत्या. नारळाचा एक पाय रथात, एक पाय खाली आहे, एक हात रथाला, एक हात खाली आहे. आणि हळूच परत तोच प्रश्न जो कृष्णाच्या बायकांना म्हणला होता, पाहा का तुमच्या पायाची धूळ देवाच्या कपाळाला लागली तर देवाचं डोकं दुखायचं बंद होईल, पण तुम्हाला नरकात जावं लागेल. त्या म्हणल्या तू 11च्या आत नाही. तुला कशी काय झाली तुला? तू नाही. कारण का? अरे कृष्णाचं डोकं जर आमच्या पायाच्या मातीने दुखायचं बंद होत असेल तर एकदा नाही
आम्ही 1000 वेळ नरकाला जायला तयार आहे विठ्ठल. नारदाच्या डोळ्यातच पाणी आलं. नारद आला की माती घेतली, वाटीमध्ये टाकली, गंगेचं पाणी यमुनेचं पाणी टाकलं, त्याचा लेप तयार केला, कृष्णाच्या डोक्याला लावल्या लावल्या उठून बसला. डोकं दुखायचं बंद झालं मला जेवायला. सगळ्यांना आनंद झाला. संत चरणराजाचा परिणाम कोणावर झाला? जगावर झाला. देवाईची राज चरणीची माती, देवाईची राज चरणाची माती, देवाईची राज चरणाची चरणीची माती धावत चालती मागे मागे. संत चरणराजाचा परिणाम दगड मातीवर होतो. तुकोबांचे पाय लागले. विठ्ठल विठ्ठल माती दगड म्हणतात. झालं पहिलं. दुसरी कन्सेप्ट, संत चरणराजाचा परिणाम देवावर होतो. झालं का नाही? देवाचं डोकं दुखायचं बंद झालं. आता संत चरणराजाचा परिणाम जीवावर कसा होतो? अभंगाचं पहिलं चरण.
वासनेचे बीज जळून जाय. आता या चरणामधलं सहज हा शब्द अंडरलाईन करा. संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. ते माझा कसा बसलाय ना त्याचा कमी आवाजात मी बोलतच नाही. लक्ष द्या. सहज आतापर्यंत आपण कीर्तनात संत चरण रज म्हणजे साधू संतांच्या पायाची माती धूळ एवढा अर्थ घेतला. पण तुकोर म्हणजे तेवढाच अर्थ नका घेऊ. संत चरण रज म्हणजे सहज त्यांच्या एकता गोष्टी त्यांच्या मुखातून जे महावाक्य येतं ते सुद्धा संत चरण रज. मला दृष्टांत आठवला. काय झालं, एका गल्लीतून एक माणूस चालला होता. त्या गल्लीमध्ये घर होतं. त्या घराची ओसरी होती. त्या ओसरीच्या आडला पोपटाचा पिंजरा टाकला होता. कडी कुलपामध्ये बंदिस्त असलेला त्या पिंजऱ्यातला पोपट त्या जाणाऱ्या रस्त्याने त्या माणसाला म्हणाला, काका कुठे चालले? म्हणे आपल्या गावात मारुतीच्या मंदिरात महात्माला त्याचं दर्शन घेऊन काही प्रश्न विचारायचे ते विचारायला चाललो. काका विनंती. पोपट म्हणाला. तू म्हणाला पोपट बोलतो का? कीर्तनातला बोलतो बरं का. म्हणे काका माझा प्रश्न विचारायला का? म्हणे काय? त्या महात्म्याला विचारा तो पोपट कधी पिंजऱ्यातून मुक्त होईल विचारा का? विचारेल. गेला तो माणूस पाया पडला. महात्माजी काय काही प्रश्न होते विचार ना. मग पण त्याच्या आधी ना एक पोपट होता पिंजऱ्यात. बंद होता तो बंदिस्त होता. कुलूप लावलं होतं त्या पिंजऱ्याला. त्या पोपटाने मला तुम्हाला विचारायला लावलं पोपट पिंजऱ्यातून कधी मुक्त होईल. तो महात्मा काहीच बोलला नाही. त्याने आपले हात पाय हलवले. मान टाकून दिली घेतलं खाली पडून उठूनच तो. या माणसाला वाटलं महात्म्याची तब्येत बिघडली का काय. तो माणूस गेला निघून. परत दुसऱ्या दिवशी तोच माणूस तेच गाव तीच गल्ली तीच ओसरी तोच पिंजरा तोच पोपट. काका विचारला का? विचारलं होतं रे. तुझा प्रश्न माझे प्रश्न राहून गेले. तुझाच विचारला पण तुझा प्रश्न विचारला महात्म्याची तब्येत बिघडली. मग आज विचाराल का? काय तो पोपट पिंजऱ्यातून कधी मुक्त होईल? माझा प्रश्न विचारला ना. मला नाही राहायचा पिंजऱ्यात. विचारा. गेला तो. महात्माजी काल आपली तब्येत बिघडली त्याच्यामुळे प्रश्न राहून गेले. विचारा. माझा प्रश्न विचारायचा आधी कालच्या सारखाच पोपटाचा प्रश्न विचारतो. त्या पोपटाने विचारायला सांगितलं पोपट पिंजऱ्यातून मुक्त कधी होईल. कालच्या सारखंच महात्म्याने हातपाय हलवले मान टाकून दिली आणि घेतलं पडून. म्हणून हा प्रश्न विचारला त्याची तब्येतच बिघडती. भानगड काय? आता उद्या यायचं प्रश्न आपले विचारायचे पोपटाचा विचारायचा नाही. पण 2 दिवस झाले पोपटाचा प्रश्न विचारला का महात्म्याची काय होती तब्येत बिघडते. तिसऱ्या दिवशी तेच गाव तोच माणूस तीच गल्ली तोच पिंजरा तोच पोपट. काका विचारलं का? अजिबात विचारणार नाही. काय 2 दिवसापासून तुझ्या प्रश्नामुळे माझे प्रश्न राहून जात आहे. काय 2 दिवस झाले मी विचारतो पोपट पिंजऱ्यातून कधी मुक्त होईल. असं म्हणल्या बरोबर तो महात्मा हातपाय घेतो मान टाकून देतो आणि खाली पडून घेतो. पोपट म्हणला काका तुमच्या प्रश्नाचं उत्तर तो महात्मा देईल का ना देईल सो आय डोंट नो. असं पोपट बोलला. पोपट अशीच बोलतात. मला माहित नाही तो देईल का ना देईल पण माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं. आणि कसं काय? त्या भीतीच्या आड लपून पहा. मग त्या पोपटाने काय केलं पंख फडफड केले. महात्मा जसं करीत होता पंख फडफड केले मान टाकून दिली आणि घेतलं त्या पिंजऱ्यात पडून. मालक आला पेरू घेऊन आणि तो माणूस पाहत होता. अरे असं आहे का म्हणे. मालकाला वाटलं पोपट. त्याने पेरू खाली ठेवला चावी आणली कुलूप उघडलं दरवाजा उघडला. पोपटाला पंखाला धरलं आणि जमिनीवर ठेवल्याबरोबर त्या पठ्याने मान उचलली भरकन उडून गेला. महात्मा काही बोलला का? बोला काही बोलला का? सहज बोलणे
मी कोणता शब्द पहिल्या चरणातला अंडरलाईन करायला लावला होता? बोला. सहज. प्रमाण काय? सहज बोलणे, हित उपदेश. आणि नाही जरी समजलं तर करुणी सायास शिकविली. काय बोलला होता का महात्मा? काहीच नाही. अरे पोपटाला सांग, मी जसे हातपाय हलवले, मान टाकून दिली, पडून घेतलं, तसं तू कर. पिंजऱ्यातून मुक्त संत चरण रज लागता सहज. पण जीवावर परिणाम काय? वासनेचे बीज. वासनेचे बीज जळून जाय. काय ही वासना? वासना म्हणजे काय? इच्छा वेगळी असते, वासना वेगळी असते. कळलं का? मानाने हल्या, तुम्ही माना हलवा नाही तर 2 पर्यंत सोडणं. लक्ष द्या. इच्छा वेगळी, वासना वेगळी. इच्छा धर्म मान्य आहे, वासना धर्माला मान्य नाही. भूक लागल्यावर जेवण करण्याची होते ती इच्छा असते, आणि जेवण झाल्यावर काही भलत सलत खाऊशी वाटत ती वासना असते. कळलं का? अजून मला हलला. काही लोकांना घरचा चहा गोडच लागत नाही. ते म्हणतात टपरीवर चहा प्याल्याशिवाय मुंग्याच येत नाही. आणि टपरीवरचा चहा काय गोडच नाव दिलंय हल्ली चहाला, अमृत तुल्य. कोरा चहा पोटाला डायजेशन सिस्टमला फार चांगला, लिंबू पिळून घेतला तर. पण कोऱ्या चहामध्ये जर दूध पडलं तर त्या चहाचं विष तयार होत. नुसतं कीर्तन ऐकू नका, हे पण ऐका. तुमच्या लक्षात आलं का? टपरीवर चहा प्यायची झाली ती इच्छा, पण चहा पिऊन झाल्यावर तंबाखू मळून खातो तिचं नाव वासना. आता कळालं का? मरोजाव सोपं नाही आता. इच्छा वेगळी, वासना वेगळी. राजस, तामस, सात्विक, वासना किती झाले? राजस रावण, तामस कुंभकर्ण, सात्विक विभीषण, वासना शूर्पणखा. वासना ही शूर्पणखेचं प्रतीक आहे. शूर्पणखा दिसायला स्मार्ट होती, पण तिचे नख सुपासारखे वाढेल होते, लांब लांब. मग मला सांगा, नख वाढवायची फॅशन कोणी आणली? बोला. मी काय बोललो काय? तुम्हीच म्हणून राहिल्या शूर्पणखा वाढवा. नख बोटापर्यंत असतील ती इच्छा,
नख बोटाच्या पुढे जायला लागले का ते वासनेत कन्वर्ट होता, म्हणून चुकू नये, नख वाढू नये. विठ्ठल मना सांग पा रावणा काय झाले समर्थ, अकस्मात ते सर्व राज्ये बुडाली. रिझन काय, कारण काय? मनोनी कुडी वासना सांडी वेगी, बळे लागला काळ हा पाठी लागी. मना पाहता सत्य हे मृत्यू भूमी, तापोल तो सर्व ही जीवभूमी. चिरंजीव हे सर्व ही मानी तापी, अकस्मात सांडोनी या सर्व जाती. मरे एक त्याचा तुझा शोक वाढे, अकस्मात तोही पुढे जात आहे. विशाल काय बलाढ्य रावण, लंका जळाली, मरावं लागलं. मना सांग पा रावणा काय झाले, अकस्मात ते सर्व राज्ये बुडाले का. मनोनी कुडी वासना सांडी वेगी. वासना वाईट, वासनेचे काही प्रकार आले शास्त्रात. लोकवासना, शास्त्र वासना, देह वासना. आताच्या कीर्तनाला शास्त्र वासना गरजेची नाही, ती खाली बसवतो. आता किती राहिल्या? लोकवासना, देहवासना. पहिल्या खतरनाक वासना आहे जी देवाला सुद्धा सुटली नाही, रामाला सुद्धा नाही. तिचं नाव आहे लोकवासना. ही सीता रावणाकडे होती, पवित्र का अपवित्र असं लोक म्हणायला लागल्यावर रामानं पुन्हा सीतेचा त्याग केला. सबसे बडा है रोग क्या कहेंगे लोग. लोक काय म्हणतील, लोक काय म्हणतील, लोक काही म्हणू, तुम्ही कीर्तनाला येऊन बसा. लोक पागल येते. आता अकोल्यात एवढेच लोक आहे का? किती संख्या आहे मोठी, आणि मग तुम्हीच का आले? इरादे तो रोज बनते हैं, बनकर टूट जाते हैं. कीर्तन सुनने वही आते हैं जिसे हनुमान जी बुलाते हैं. नाही तर काही काही पास चालले पण मोकळा घुसायला. जिथे तुणतुणे वाजती तिथे कान टवकारती, आणि जिथे हरी कथा चालती तिथे पापी झोपी जाती. म्हणून बिनू नका कोण लावू द्या डोक्याला काम. विठ्ठल लोकवासना. लोक काय म्हणते ते आम्हाला गाडवतात. लोक पायी चालू देते नाही, गाडवा बसू देते. दोन बाप, एक मुलगा आणि बाप चालला होता, असं चरटाने गाडो बांधलेलं होतं, चालले होते पायी पायी. देवठाण पर्यंत आले. देवठाणच नाही पहिलं बरोबर. हा आम्ही तिकडून आलो ना. देवठाण मध्ये आल्या आल्या तिथं रस्त्यावर काही बसले होते. पाटील काय पागल नाही काय, अरे गाडो वजन व्हायला राहतं का पायी पायी चालायला. त्या पोराचा बाप बसला आणि पुढं आलो. त्याच्या पुढं कोणतं गाव आहे? हा फाट्यावर आले. तिथे लोक काही इष्टीची वाट पाहत होते. एक जण म्हणला कदर नाही बापाला पोराची. लोकवासना. हा लेकरू पार घामाघूम झालं, बाप मस्त बसला, लाज नाही लज्जा नाही. बाप उतरला, पोराला बसवलं. अकोल्यात आले, त्या पेट्रोल पंपच्या पुढं तिथं ते म्हणजे हल्लीच्या पोरांना संस्कार नाही. मग मुलगा बसला, बाप पण बसला. बस स्टँड पर्यंत आले. काही बाया माणसं होते. हल्ली जनावराची कदर नाही. नीट लक्ष द्या. हा लोक वाचतो गप्पच नाही. ते म्हणले मी बसून पाहिलं, तू बसून पाहिलं,
दोघांनी बसून पाहिलं. आता काय करायचं? ते दोघं उतरले, गाढवाचं चराट सोडलं, एक मोठं लाकूड पडलं होतं, त्याला गाढवाचे पाय बांधले आणि दोघा बापल्याकांनी ते गाढव खांद्यावर घेतलं. दुमाळवाडीच्या अलीकडे एक कमान लागते, नवले तिथं काही उभे होते. ते म्हणले, पाटील गाव दादा, या तिघांपैकी गाढव कोणता है? कुछ समझ में आया आपको? गौर कीजिए, ध्यान से सुनिए, लक्ष्यपूर्वक है. सबसे बड़ा हीरो क्या कहेंगे लोग? पागल लोग. आम्हाला वाटतं दुखवटे बंद झाले पाहिजे. इकडे आहे का दुखवटे? आम्ही बंद केले आमच्याकडे बोलून. आम्हाला वाटतं दुखवटे बंद केले पाहिजे, पण 4 लोक काय म्हणतील? आम्हाला वाटतं लग्नाचे फेटे बंद झाले, पण तिकडे वाटतं का फेटे? आमच्याकडे होत आलाय फेट्यांना. फेटा जर द्यायचा असेल वराडींना, तर मी आता कीर्तन झाल्यावर फेटा मोकळा करून दाखवतो. 10 मीटरचा आहे. किती? एवढा मोठा फेटा द्यायचा. कोणला? वराडी मंडळीला. एवढा फेटा द्यायचा. तुम्ही वासरू सुद्धा बांधता येत, कशाला मारायला पैसे घालते त्याच्यात? फेटे बंद करायचे, पण लोक काय म्हणतील? लोक काय नाही म्हणणार, थोडासा बांधतील, जेवून तो फेटा खाली पायाखाली तुडवी घरी निघून जाते, नावच ठेवते. गुलाबजाम चांगले होते, डाळीत मीठ नव्हतं, खादायला तरी नावच ठेवत त्याला. मग तुम्हाला म्हणताच कधी लोक चांगले? मला म्हणता का? नाही म्हणत, नाही म्हणत. आम्हाला 7 ते 9 कीर्तन करायचं, पण 4 लोक काय म्हणतात? किती? जे फेटे बंद करायला 4 लोक काय म्हणतील, दुखवटे बंद करायला, भजन करायला 4 लोक, ते 4 लोक उद्या सापडायचे. किती? 4. त्यांना अमृत तुल्य चहा पाजायचा. इकडे वाळ आहे का? आहे वाळ, वाळ आहे. 4 माणसाला 4 जणांनी खांद्यावर हात ठेवून यायचं, 5व्याने मागून पोते घेऊन यायचे. किती पोते? 4. सूत्र नाही आणायची गाचा बांधायला. हल्ली तंबाटे बांधायला मेस येते पाहते, लय पक्की राहते, ती गाच सुटत नाही, पक्की राहते नाही बांधायची. त्या 4 जणांना वहाळात नेऊन बरोबरी पोत्यात घालायचं, गाचा बांधायचा. असे वाटळायचे. किती? ते 4च तुम्हाला शेवट खांद्यावर येतात. कोणी कोणाचं नसतं. मग पहिली वासना कोणती? लोकवासना. काय कामाची आहे का? चांगलं काम करायला लोकांकडे तुम्ही पाहूच नका, तुम्हाला लोक नावच ठेवतात. शास्त्र वासना गरजेची नाही अभंगासाठी, खाली बसवली, वेळ कमी आहे. 3री वासना आहे देह वासना. या देह वासनेच्या संबंधाने पुन्हा 3 वासना आल्या. सौंदर्य वासना, आरोग्य वासना, आयुष्य वासना. सौंदर्य वासना, प्रत्येकाला वाटतं मी कसं दिसावं, छान सुंदर दिसावं. नाही वाटत का? खोटं नका बोलू. तुम्हाला वाटत नसतं, तुम्ही ब्युटी पार्लरात गेल्यात नसतं. आणि आमच्या माणसांना वाटलं नसतं सुंदर दिसावं, तर त्याने 80व्या वर्षी डांबरीकरण केलं. ती कोणती वासना आहे? सौंदर्य वासना. पण मला खरं सांगा, ही सौंदर्य वासना आयुष्यभर टिकते का? हे लहान लेकर आहे तेव्हा ते 2 किती सुंदर आहे पहा. अरे बापरे, असं वाटतं चला पप्पी, वाटतं का नाही किती गोड आहे? या बाबाला कोणी म्हणाल का? अरे बापरे बाबा, पप्पी द्या. तुम्ही मागलं का बाबा? पण म्हणजे म्हणतील का कोणी? विचार करा. सौंदर्य वासना जास्त दिवस टिकत नसते. हळूहळू 3 प्रकारचे, इकडे बघा, 3 प्रकारचे प्रलय येतात. त्याच्या दैनंदिन, ज्या दिवशी पुण्य घडले नाही तो दिवस वृथा गेला पाहि, यमासी करुणा नाही
म्हणून पुण्य करावे. क्षणाक्षणाला आयुष्य उन्ह होत आहे, सौंदर्य आपलं ढासळत आहे. म्हणून जो प्राप्त है वही पर्याप्त है. ते जी टॉकी होता मला म्हणे काहीतरी लावा, व तोंडाला लाव म्हणून मान नको, जसं आहे तसंच. लक्षात घ्या, सौंदर्य वासना. एक आजीबाई आरशाच्या दुकानात गेल्या, वय वर्ष 86, खोबऱ्याच्या वाट्या झाले आणि त्या दुकानदाराला म्हणे बारीक आरसा दाखव. त्याने 2000चा दाखवला. तिला कोण पाहिलं त्याच्या अंगावर फेकला. अखेरी फक्त आजी, माझ्या आजीच्या वयाच्या म्हणून सोडलं, फुटला असता भरून दिला असता का तुम्ही? ती म्हणजे अजिबात दड नाही, अजून मागाचा दाखव. त्याने 17,000चा आरसा दाखवला म्हाताऱ्याला. कितीचा? तिने तोही लोटून दिला तोंड पाहून. आजी घ्यायचा का घ्यायला का नाही? पागल आहे का? फुटला असता. ती म्हणली मी लहान होते तेव्हा 4 आण्यात यायचा आरसा, तोंडही गोडगोड दिसायचं. आता एवढा 18,000चा आहे, तोंडच तोंड दिसत नाही. आरशावाला म्हणला 4 आण्याचा आरसा होता तेव्हा तुझं तोंडही चांगलं होतं. सौंदर्य जास्त दिवस टिकू शकत. सौंदर्य वासना काही कामाची नाही. पहिली लोक वासना, शास्त्र वासना खाली बसवली. देह वासनेच्या संदर्भाने किती वासना आहे? 3. सौंदर्य वासना. दुसरी येते आरोग्य वासना. प्रत्येकाला वाटतं मी आजारीच पडू नये, ही कोणती वासना आहे? आरोग्य वासना. पण किती प्राणायाम करा, किती योगा करा, वर्षाकाठी तुम्हाला सर्दी खोकला झाल्याशिवाय राहणार. शरीर जाता घरी नाशिवंत स्वभावी, म्हणून या तो झुंजावे प्रकट. 3. आयुष्य वासना. देहाच्या संदर्भाने 3. सौंदर्य वासना, आरोग्य वासना, आयुष्य वासना. प्रत्येकाला वाटतं मरूच. कोण वाटतं मला? कोणाच वाटत? पण मरण आल्याशिवाय आता काय? मरवाच. एक कीर्तनकार अंत्येष्टीचं प्रवचन करत म्हणत होते, काही नाही, जन्म झाला तिथं मृत्यू असतो, सगळे मरणार. लागल्यानं बाया माणसं राहिला काय झालं मेलेला म्हणला 7 दिवसात मरणार. बरोबर आहे त्याचं. हत्याचे वार किती? मग एक वार ठरलेला म्हणला. त्याने तपशील म्हणला सगळे मरणार, 7 दिवसात मरणार. एक आजीबाई दुसऱ्या आजीबाईच्या गळ्यात गाळा घालून म्हणत होती, मी म्हणत होते याच महिन्यात लग्न झाला, 2 महिने झाले, आता काय पाहू? किती दिवसात मरणार? सगळे मरणार, 7 दिवसात मरणार. राहिला म्हणला धुमाळवाडीमध्ये अख्खे मरणार. लागल्यानं बाया माणसं राहिला, पण अख्ख्या बाया रडत होत्या, पण एक म्हातारी नाचत होती. शेजारी म्हणले ए पागल, डोक्यावर पडली काय? मारणार म्हणून अख्ख्या बाया रडू राहिल्या, तू नाचू राहिली. आणि ती म्हणली आताच बाबा म्हणला धुमाळवाडीतल्या सगळ्या मारणार, तू का नाचती? मी पाहुणी. तू पण मारणार. विरोधाचा भाग सोडून विठ्ठल विठ्ठल. आयुष्य वासना, कुठलीही वासना असू द्या, पण ती वासना जाऊन कामाची नाही. काय सुंदर बोललाय तुकोबांनी. मला माहिती आहे आखा अभंग मी कोण सोडवणार? मी मतिमंद आज्ञाबाळ घेतली असे थोर आळ, ती पूर्विनार दयाळ सद्गुरुराज आपणाची. समुद्राची शाई करावी, पृथ्वीचा कागद करावा, आणि तुकोबांचं चरित्र घ्यायला शारदा मातेला बसावं, तरी सुद्धा तुकोबा कळणार नाही. आणि त्यांचे अभंग माझ्यासारख्या पामराला काय कळते? मी थोडस समरस भावनेने पहिल्या चरणावरती चिंतन मांडण्याचा प्रयत्न करतो. भविष्यात जर कधी तुम्ही बोलवलं तर, जगलो वाचलो तर, परत बोलवणं आला नाही तर, हाच अभंग. पुढचे 3 चरण संत चरण रज लागता सहज. नुसती वासना जाऊन कामाची नाही, वासनेचे बीज जळून जाय. माझी आजी माझ्या बापाला बाजरीचं बी पेरायला देताना चाड्या, बाजरीचं बी लहान पण चाड्याचे होल मोठे. शेतकरी एक इथं मला माहिती आहे, मी पेरलंय म्हणून सांगतो. चाड्याचे होल मोठे, बाजरीचं बी बारीक. किती तुम्ही जपून सोडा ते बरोबर पडतं. आणि दाट पेरलं का कंस बारीक धावा त्या.
मला अजून आठवतं माझी आजी म्हणायची रामदास थांब 50 किलो ब्यापैकी ती बाजरीचं 25 किलो बी लोखंडी पातेली चुलीवर ठेवून जाळ घालून ते बी भाजून भाजून काळं करायची चांगल्या ब्यामध्ये भाजलेलं बी एकत्र करायची म्हणायची पेर आता बीज जाळोने केली लाही आपलं काय आम्हा जन्म मृत्यू नाही एकदा बी जाळलं का ते उगेल काय मग नुसती वासना जाऊन फायद्याची आहे का नाही वासनेचे बीज जळून जाय विठोबा
ते फोनवरच कॉन्टॅक्ट झालं. कोणीतरी येणार होतं, ते काहीतरी झाली गडबड. बाबांनी मला फोन केला, जिथं कमी तिथं आम्ही. बाबा आणलं येतो म्हटलं, मी काय काळजी करू नका, माझी कथा चालू आहे 3 ते 6 शिव महापुराण, ती आटपलं का मी निघेल. बाबा मला पोहोचता येईल का? 6:30 पासून 9 पर्यंत. बाबा म्हणजे 100% पोहोचाल, तुम्ही मधला रस्ता चांगला झाला या. आणि त्याप्रमाणे आलो आणि हे कीर्तन या ठिकाणी माझ्या वाट्याला आलं. ते मी माझ्या अल्पमतीने तुकोबांचा अभंग सोडून सांगण्याचा प्रयत्न केला. तुकोबांना नेमकं हेच सांगायचं असेल, आजपर्यंत कोणत्या व्यक्तीला सांगता येत नाही. पण अभंगावर ज्याचे अंदाज जास्त त्याला विद्वान असे म्हणतात. पण तुकोबांना नेमकं तेच सांगायचंय, कोण्या विद्वानाला कळणार नाही. कारण तुकोबा तुकोबा आहे, आम्ही आहे. माझं पामर आहे काय थोरं आईची वाहन, मी मतिमंद ज्ञाबाळ घेतली असे थोराव किंवा करता आणि करविता. तुझी एक स्वामीनाथा माझी आठाई वार्ता, मी पणाची नसे विने करी सर्व टाळ करी, सर्व गावकरी सर्व माळकरी सर्व वारकरी, मृदुंगाचार्य दोन्हीचे दोन्ही, पेटी मास्टर. त्यानंतर तुम्ही माझी रेजीकडे कोण दिलं हे बाल गोपाल. यांच्यासाठी सगळ्यांसाठी काय सगळ्या वयोगटाची माणसं. बघा, बालपण शोधतं संस्काराने. बोला, बालपण शोधतं संस्काराने, तरुण पण शोधतं वैराग्याने, आणि म्हातारपण शोधतं पत्ते खेळल्या. चुकलं वाटतं ते बसे राहते मंदिरात. बालपण शोधतं संस्काराने, तरुण पण शोधतं वैराग्याने, आणि म्हातारपण शोधतं फक्त देवाचं नामस्मरण केल्याने. मग करा विठ्ठल जय जय. भगवान की जय। महामुनि अगस्ती महाराज की जय।